कविते भवती विणलीनाती कविते भवती विणलीनाती मना मनाला जोडत जाती ज्येष्ठ कवींचा मान राखती नव्या कवींना प्रेरित करीती या साऱ्याला एकच उत्तर सृजनातर्फे सृजना करिता पारकातल्या कविता पारकातल्या कविता पारकातल्या कविता पारकातल्या कविता ऊन केशरी मैफल सजली अशी भरजरी अवघानी सर्ग श्रोता झाला मैफलीत या रंगून गेला सृजनातर्फे सृजना करिता पारकातल्या कविता 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 अंदाज कुठल्याही क्षणी नसतो प्रवासाचा अंदाज कुठल्याही क्षणी नसतो प्रवासाचा चालायचे आहे पुढे की संपला आहे मी आजवरचे सांगतो पुढले पुढे पाहू मी आजवरचे सांगतो पुढले पुढे पाहू जो मी निवडला तोच रस्ता चांगला आहे. नमस्कार मित्र, पारकातल्या कविता प्रयोग क्रमांक 41 मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. असं की जगाच्या इतिहासात कधी न घडलेलं अघटित कोरोनाच्या रूपाने आज घडतंय आणि आपल्या घरात बसून त्याच्याकडे सकारात्मकतेने बघण्याशिवाय दुसरा काही रस्ता नाहीये, दुसरं काहीच आपल्या हातात नाही. मी आणि तुम्ही जो कवितेचा रस्ता जो धरलेला आहे तोच चांगला आहे असा ठाम विश्वास मनामध्ये ठेवून या संकटाकडे आपल्या प्रवासात लागलेलं एक अवघड वळण म्हणूनच आपण बघूया आणि हे वळण पार करून आपण सगळेजण पुढे जाणार आहे. आता पारकातल्या कवितांचे 41 प्रयोग झालेले आहेत. या प्रयोगाची काही तुम्हा सगळ्यांना ओळख करून द्यायला पाहिजे अशातला काही भाग नाही. महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बाहेरही हा कार्यक्रम तुम्हा सगळ्यांचा झालेला आहे. आता फरक असा आहे की नेहमीसारखं एखाद्या पार्कात किंवा बागेत बसून कवितांची मजा आपल्याला घेता येणार नाहीये. तेव्हा आज आपापल्या घरांनाच बाग किंवा पार्क असं समजायची संधी आपल्याला कोरोनाने दिली आहे असं समजूया आणि काही प्रतिभावंत कवी मित्रांच्या मैत्रिणींच्या कविता ऐकूया. आणि असं पहिल्यांदाच होत आहे बरं का, असं पार्कातल्या कवितांच्या जी काही कारकीर्द आहे त्याच्यात असं पहिल्यांदाच होतंय की मी, विजया आणि स्वरूपा असं तिघेही कुठल्याही प्रकारची मीटिंग न घेता, गाठीभेटी किंवा खादडीसाठी आम्ही जे भेटतो ते न करता आपापल्या घरात बसून हा कार्यक्रम असे तुकडे जोडत एक त्याचं कोलाज तयार करतोय आणि तुमच्या समोर ठेवतोय.
संकटाला थेट न भिडताही त्याच्यावर घरी बसून मात करता येते, हे आपल्या सगळ्यांना नव्याने कोरोनाच्या निमित्ताने आपल्याला शिकायला मिळतंय. मात्र आपल्या सगळ्यांना घरात सुरक्षित ठेवून थेट शत्रूला भेटणाऱ्या वैद्यकीय क्षेत्राला, शासनाला, आपल्या पोलीस फोर्सला, आपल्या आर्मीला आपल्याला एक कृतज्ञ सलाम करावाच लागेल, प्रश्नच नाही. तर हा सलाम त्यांना आपण सगळेजण करून कार्यक्रमाला सुरुवात करूया. मी पुढली सूत्र स्वरूपाच्या हातात देतोय. पहिली फेरी झाली की पुन्हा भेटू. बघत राहा. नमस्कार मंडळी. पार्कातल्या कवितांच्या 41व्या प्रयोगामध्ये सगळ्यांचं स्वागत आहे मनापासून. पार्क नाहीये, हिरवळ नाहीये, पक्ष्यांची किलबिल नाहीये, पोरांची मस्ती नाहीये ऐकू येते, काहीच नाहीये. पण तरीही पार्कातल्या कवितांचा 41वा प्रयोग आपण करतोय, ऑनलाईन करतोय. आणि त्याचं कारणही तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. सोशल डिस्टन्सिंग, क्वारंटाईन, कोरोना, कोविड-19 वगैरे 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 गेले 1.5 महिना जवळपास आपण हे सगळे शब्द आणि ह्या टर्म्स सगळ्या ऐकून आपण तयार झालेलो आहोत. त्यामुळे परत काही सांगण्याची गरज नाही. आपण सुज्ञ आहोत, घरी राहतोय, सुरक्षित आहोत आणि हे आपल्याला या सगळ्या व्हायरसवरती, सगळ्या प्रकरणावर मात करायची आहे. तर त्यामुळे हा ऑनलाईन प्रयोग. तर कार्यक्रम पुढे नेऊया. नंदुभैयाने मगाशी श्री गणेशा केलेलाच आहे कार्यक्रमाचा. आता आपण थोडीशी त्याची रूपरेषा जाणून घेऊया. नेहमीप्रमाणेच आहे, फक्त टेक्निकल गोष्ट जी आहे ती थोडीशी बदललेली आहे. 2 आवर्तनांमध्येच होणार आहे प्रयोग नेहमीसारखा. 7 ऐवजी आपण यावेळी 5 कवी घेतलेले आहेत. भौगोलिकरित्या जे लांब आहेत आणि मुंबई पुण्याला नेहमी प्रयोग होत असतात, पण लांबच्या ठिकाणच्या लोकांचे किंवा कविमित्रांना आपण घेऊ शकत नाही. तर आजच्या या ऑनलाईन प्रकारामुळे आपण ह्या दूरच्या कविमित्रांचा समावेश केलेला आहे मुद्दाम. तर तुषार जोशी, तुषारदादा नागपूरहून, विनया निलेश वाशिमहून, विश्वास कुलकर्णी कोल्हापूरहून, दत्त भार्गव टेंगसे गोव्याहून आणि माधुरी चव्हाण जोशी देवगडहून असे आपले कवी मित्रमैत्रिणी आपल्याला भेटायला येणार आहेत थोड्याच वेळात. नेहमीप्रमाणे 2 आवर्तनात मगाशी मी म्हटलं तसं होईल प्रयोग. मध्यंतरामध्ये म्हणजे 1 आवर्तन झाल्यानंतर नंदुभैया या सगळ्या कवी मित्रमैत्रिणींची ओळख करून देईल. त्यानंतर 2रं आवर्तन होईल आणि त्यानंतर शेवटचं आभार प्रदर्शन, किंवा आभार म्हणण्यापेक्षा मला आभार हा शब्द नाही आवडत. आपलेच लोक आहोत त्यामुळे औपचारिकता नको असते आम्हाला. तर आभार म्हणण्यापेक्षा समारोपाचं एक विचारांचं देवाणघेवाण. तर समारोपाचं जे आहे, तर आजचा हा 41वा प्रयोग. कार्यक्रमाची रूपरेषा दिलीच आहे मी तुम्हाला मगाशी, पण महत्त्वाची गोष्ट सांगायची राहिलेली आहे. प्रत्येक प्रयोग पार्कातल्या कवितांचा हा एका ज्येष्ठ कवीला समर्पित असतो. तर यावेळचे ज्येष्ठ कवी कोण असा प्रश्न पडलाच असेल. परवाच्या पोस्टमध्ये सांगितलंय खरं, पण तरीसुद्धा त्याचं कारणही तसंच आहे. कारण इतकी नकारात्मकता सध्याच्या या परिस्थितीमुळे सगळीकडेच निर्माण झालेली आहे आणि एका देशात नाही 160 जवळपास देशांमध्ये ते पसरलेलं आहे सगळं प्रकरण कोरोनाचं. तर खूप निगेटिव्हिटी, खूप नकारात्मकता अशी जाणवायला लागली आहे. आणि तर त्याच्यावर काहीतरी आपल्या परीने आपण काय करू शकतो, तर एका सकारात्मक कवीला, प्रसन्न व्यक्तिमत्वाला आपण आज समर्पित केलेला आहे प्रयोग, आणि ते म्हणजे प्रसाद कुलकर्णी. तर प्रसाद दादांच्या कविता आपण ऐकणार आहोत, त्यांच्याही तोंडून आपण ऐकणार आहोत. मी आणि विजया एक कविता त्यांची ऐकवू आणि थोड्याच वेळात त्यांच्याकडनं आपण त्यांच्या 2 कविता, 2 रचना ऐकणार आहोत. तर असा हा आजचा प्रयोग रंगेल, नक्कीच रंगेल. तर ऐकूया आपण प्रसाद दादांना.
प्रसाददारांची कविता घेते. उरात माझ्या ईश्वर जागा. मला न पटल्या तिरुपतीच्या बालाजीच्या अफाट रांगा. मला न पटल्या तिरुपतीच्या बालाजीच्या अफाट रांगा. मला खटकली रामेश्वरच्या पुण्यभूमीची गटारगंगा. मिटल्या माझ्या नेत्रपाकळ्या शिर्डीमधली बजबज बघू पाहून. मिटल्या माझ्या नेत्रपाकळ्या शिर्डीमधली बजबज पाहून. भावभक्तीची उसन उधारी पंढरपूरच्या बाजारातून. मला न रुचली दक्षिणेतली गगनचुंबिती उंच गोपुरे. मला न रुचली दक्षिणेतली गगनचुंबिती उंच गोपुरे. पुन्हा पुन्हा मन मला म्हणाले गड्या यातुनी देव नाही रे. देवाचा त्या शोध सरेना. देवाचा त्या शोध सरेना. फिरून आलो दिशा दहाही. मनास तगमग उरात लगबग. देव दिसेना मला जराही. याच पूर्वार्धाचा उत्तरार्ध जो आहे तो ऐकूया. आणि अचानक एके दिवशी शेतावरती हलता डुलता. आणि अचानक एके दिवशी शेतावरती हलता डुलता. मला गवसला तो रस्त्यावर उन्हात जळत्या खडी फोडता. देव कुठे सापडला असं ते म्हणतात. माथाड्याच्या माथ्यावरती घामामधुनी टपटपताना. माथाड्याच्या माथ्यावरती घामामधुनी टपटपताना. तकमक डोळे बालक होऊन भिकारणीचे स्तन लुचताना. मूल होऊनी देवरांगतो. फूल होऊनी गंध वाटतो. भर माध्यांनी दारी येऊन घोट जलाचा देव मागतो. मला समजले देव नसावा अशी एकही नसते जागा. मला समजले देव नसावा अशी एकही नसते जागा. तेव्हापासून सदैव असतो उरात माझ्या ईश्वर जागा. तेव्हापासून सदैव असतो उरात माझ्या ईश्वर जागा. प्रसाद कुलकर्णी यांची ही कविता. नमस्कार. तर मगाशी म्हटल्याप्रमाणे आजचा 41वा प्रयोग हा प्रसाददारांना म्हणजे प्रसाद कुलकर्णींना समर्पित आहे. ज्येष्ठ कवी आहेत ते. 25हून अधिक वर्षांची कारकीर्द आहे त्यांची. अवघ्या 3-4 मिनिटांमध्ये त्यांची ओळख करून देणं चुकीचं ठरेल खरं तर, पण इलाज नाही आहे. दादांना मी तुमची माहिती द्या मला थोडीशी. तर 4 पानी माहिती आलेली आहे आणि खरंच अगदी वाखाणण्याजोगं आहे. पण एवढी सगळी माहिती एवढ्या कमी वेळात सांगणं हे शक्य नसल्यामुळे मी थोडक्यात ओळख करून देते. नुपमा स्वप्न उद्याचे घेऊन ये. लाख चुका माफ तुला. कविता लोभसवाणी असे त्यांचे जवळपास 8 कविता संग्रह प्रसिद्ध आहेत. त्यानंतर 8वा स्वर, तू परी स्वप्नातली, मन मोहरले अशा जवळपास 15 ध्वनिफिती त्यांच्या प्रसिद्ध आहेत. तुमची आमची सगळ्यांची ओळखीची आणि आवडीची एक ध्वनिफीत म्हणजेच CD जी आहे ती मी आता त्याचा उल्लेख करत नाही. ती आपल्याला विजय उतेकरकडनं अगदी कार्यक्रमाच्या शेवटी ऐकायला मिळेल. नक्कीच ऐकूया ती. त्याच्यातली तो कविताही सादर करणार आहे. तर असं त्यांचं लिखाण आपल्याला प्रचंड आवडतंय. गेले अनेक वर्ष आपण ते वाचतोय. शुभेच्छांचा सौदागर मगाशी मी म्हटल्याप्रमाणे शुभेच्छांचा सौदागर असं त्यांना म्हटलं जातं. आनंदयात्री असं त्यांना म्हटलं जातं. तर ह्या सगळ्या उपाध्या ज्या आहेत त्या खरंच आहेत. आणि शुभेच्छा पत्र त्यांनी जवळपास 5000हून अधिक शुभेच्छा पत्र लिहिलेली आहेत आणि त्यासाठी त्यांना म्हणजे खरंच ते प्रसिद्ध आहेत त्यासाठी. मगाशी आत्ता म्हटल्याप्रमाणे आनंदयात्रा हा त्यांचा गाजलेला एकपात्री कार्यक्रम आहे. 650हून अधिक प्रयोग झालेले आहेत त्याचे. त्याचप्रमाणे आपण जिंकू शकतो थोडासा आत्मविश्वास आणि सोच बदलो सितारे बदल जाएंगे असे त्यांचे मराठी आणि हिंदी भाषेतले कार्यक्रम आहेत. सकारात्मक मनोवृत्ती आणि आत्मविश्वास वाढवण्यासाठी खास हे कार्यक्रम त्यांनी डिझाईन केलेले आहेत आणि त्याचे भरपूर प्रयोग होत असतात आणि पुष्कळ जणांना त्याचा फायदा झालेला आहे. तर
अशी प्रचंड ऊर्जा आणि प्रसन्न व्यक्तिमत्व असलेले आपले सगळ्यांचे लाडके प्रसाद कुलकर्णी. मला त्यांचा स्नेह लाभला गेले 3-4 वर्ष. आणि सांगायची गोष्ट आणि अगदी अभिमानाची गोष्ट अशी की माझ्या मालवणी प्रांतातले ते आहेत, कणकवलीचे आहेत. माका भयंकर त्यांचा अभिमान असा. आणि तर प्रसाददादांना त्यांच्याच तोंडून त्यांची कविता ऐकण्यात तुम्हाला जास्त रस असणार आहे हे मला माहिती आहे. त्यामुळे लगेच आपण प्रसाददादांच्या कविता, त्यांच्या रचना त्यांच्या तोंडून ऐकूया. आणि त्यानंतर कार्यक्रमाला म्हणजे प्रयोगाला सुरुवात होईल. तुषारदादा नागपूरहून आपल्याला पहिली त्याची रचना ऐकवेल. नंदू भैया, विजू, स्वरूपा, पारकातल्या कविता या तुमच्या लोकप्रिय कार्यक्रमाच्या या विशेष भागाला माझ्या खूप खूप शुभेच्छा. गेली अनेक वर्ष तुम्ही उपक्रम राबवताय आणि कविता लोकप्रिय करताय, आनंद वाटताय, खूप आनंद होतो. केशवसूत असं म्हणायचंय की कविता ही आकाशातली वीज आहे, ती पेळण्याची ताकद आपल्याकडे पाहिजे. ती जर नसली तर ती वीज आपल्याला खाऊन टाकते. ही ताकद आहे, हे तुम्ही पेलताय, हे दिसतंय. आणि मला असं वाटतं की आयुष्य खूप सुंदर आहे हे ज्यांना कळतं त्यांना ती कविता वाटते, ज्यांना कळत नाही त्यांना तो निबंध वाटतो. आपल्याला एखाद्या कवितेसारखं आयुष्य जगता आलं पाहिजे. कविता लोकप्रिय करता करता तुम्ही स्वतः कवितेसारखं आयुष्य जगताय, याच्याहून आनंदाची गोष्ट कुठची. मी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो. भेटू. जीवन गाणे सुंदर आहे, जीवन गाणे सुंदर आहे. जन्मासोबत नाद जन्मतो, लयनादाची नंतर आहे. जीवन गाणे सुंदर आहे. आनंदाच्या सुरावटीवर छेडित जावे तृप्तीचे सुर. आनंदाच्या सुरावटीवर छेडित जावे तृप्तीचे सुर. त्यानंतर जे उरात घुमते तोच सुखाचा मंत्र आहे. जीवन गाणे सुंदर आहे. शब्दांगणी कथाना, त्यानंतर मग गुणगुणताना. शब्दांगणी कथाना, त्यानंतर मग गुणगुणताना. उगम आणखी अंतामधले मिटते सारे अंतर आहे. जीवन गाणे सुंदर आहे. तुझा आणि माझा गाव शोधूया. विजया, स्वरूपा, नंदू भैया, तुझा आणि माझा गाव शोधूया. क्षितिजाच्या पल्ल्याड जाऊया. नक्षत्रांच्या लक्ष दिव्यांचे जिथे टांगले झुंबर आहे. जीवन गाणे सुंदर आहे. जीवन गाणे सुंदर आहे. जन्मासोबत नाद जन्मतो, लयनादाची नंतर आहे. जीवन गाणे सुंदर आहे. भरल्या अक्षरांचा दीप आहे लावतो मी. प्रेम भरल्या अक्षरांचा दीप आहे लावतो मी. अन सदिच्छांच्या अक्षतांचा गंध आहे वाटतो मी. प्रेम माझा ध्यास होता, प्रेम माझा श्वास आहे. प्रेम माझा ध्यास होता, प्रेम माझा श्वास आहे. प्रेम माझे विश्वव्यापी खूण त्याची सांगतो मी. वर्तमानाच्या पूजेच्या आरतीला प्राण माझे. वर्तमानाच्या पूजेच्या आरतीला प्राण माझे. अन उद्याच्या स्वागताची ही पताका बांधतो मी. चंदनाचा गंध माझ्या भावनांना नित्य येतो. चंदनाचा गंध माझ्या भावनांना नित्य येतो. हेच आहे स्वप्न माझे, त्याच्यासाठी जागतो मी. लाभ दे तुम्हास आयु, सौख्य हो तुमचे चिरायू. लाभ दे तुम्हास आयु, सौख्य हो तुमचे चिरायू. सर्व साक्षी ईश्वराशी मागणे हे मागतो मी. प्रेम भरल्या अक्षरांचा दीप आहे लावतो मी. आणि सदिच्छांच्या अक्षतांचा गंध आहे वाटतो मी. सर्व रसिकांना नमस्कार आणि तुष्की नागपुरीकडून नागपूरवरून स्वागत. पारकातल्या कविता या कार्यक्रमात सहभागी व्हायची संधी नागपुरात दूर असल्यामुळे आम्हाला नेहमी मिळत नाही. हा ऑनलाईन कार्यक्रम आयोजित करून ती संधी आम्हाला दिल्याबद्दल पारकातले कविता या कार्यक्रमाच्या आयोजकांचे अनेक आभार. कोरोना विषाणू
पासून वाचण्यासाठी आपण सगळे घरून काम करतो आहे, घरातच राहतो आहे. सर्वांना एवढीच विनंती की घरातच राहा. 3 मे पर्यंत अगदी महत्त्वाच्या कामाशिवाय घरातून निघू नका आणि कोरोना विषाणूपासून वाचण्यासाठी देशाला मदत करा. धन्यवाद. पाहिले तुला हळूच काल मी तिथे वळून, पाहिले तुला हळूच काल मी तिथे वळून, रूप मोगरा मनात दरवळे तुझा अजून, रूप मोगरा मनात दरवळे तुझा अजून. आज काल आसपास होतसे तुझाच भास, आज काल आसपास होतसे तुझाच भास. प्राण प्राण रोम रोम गातसे तुझीच धून, प्राण प्राण रोम रोम गातसे तुझीच धून. हाय काय हासलीस, हाय काय लाजलीस, हाय काय हासलीस, हाय काय लाजलीस. हाय काग चाललीस जीवनास मंतरून, हाय काग चाललीस जीवनास मंतरून. पाहिले तुला हळूच काल मी तिथे वळून, रूप मोगरा मनात दरवळे तुझा. नमस्कार, मी विनया निलेश पिंपळे, वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर तालुक्यातून पारकातल्या कवितांच्या ह्या ऑनलाईन कार्यक्रमामध्ये सहभागी होते आहे. यात सहभाग घेण्यासाठी स्वरूपाने मला आमंत्रित केलं आहे. 3 वर्षांपूर्वी पारकातल्या कवितांशी मी जोडल्या गेले. पारकातल्या कवितांचा च्या पहिल्या प्रयोगाचा व्हिडिओ युट्यूबवर पाहताना मला खूप भरून आल्यासारखं वाटत होतं की मी किती नशीबवान आहे की ह्या सगळ्या लोकांशी मी जोडल्या गेले आहे. पण मी खूप दूरवर असल्यामुळे खूप अपसेट पण होते. आणि हे कळल्याबरोबर स्वरूपाने मला फोन केला आणि तिने मला सांगितलं, तू दूर आहेस म्हणून काय झालं, तू सुद्धा आमच्यामध्ये सहभागी होऊ शकते, तुझ्या शाळेतच एखाद वेळी आपण हा कार्यक्रम घेऊया. तर तिच्या या शब्दांनी मला खूप धीर दिला. 2 क्षणांसाठी मला खरंच माझ्या शाळेत कार्यक्रम होतो आहे असं वाटलं. त्यानंतर मुंबईला सांताक्रूज येथे पारकातल्या कवितांच्या 11व्या प्रयोगाच्या वेळी मी तिथे सहभागी झाले. तो क्षण खरंच माझ्यासाठी खूप आनंदाचा होता. कारण कुठल्याही कवीला आपल्या कवितेला स्टेज मिळावं असं वाटत असतं आणि माझ्या कवितेला पहिल्यांदा स्टेज मिळालं ते पारकातल्या कवितांमुळे. तर पारकातल्या कविता हा माझ्यासाठी फार फार जिव्हाळ्याचा विषय आहे. आणि आता या ऑनलाईन कार्यक्रमामध्ये सहभागी होण्याची संधी मिळाल्याबद्दल सुद्धा मी खूप खुश आहे. तर मी आता सादर करते तुमच्यासमोर माझी आजची पहिली कविता, जिचं नाव आहे आनंदी. तिच्या खांद्यावर मान टाकलेल्या बाळानं हळूच मान उचलली. तिच्या खांद्यावर मान टाकलेल्या बाळानं हळूच मान उचलली, डोलवत वळवली. त्या क्षणी लक्षात आलं की डोळ्यांच्या मिट्ट खाचा गालातून हसतायत. तिच्या खांद्यावर मान टाकलेल्या बाळानं हळूच मान उचलली, डोलवत वळवली. त्या क्षणी लक्षात आलं की डोळ्यांच्या मिट्ट खाचा गालातून हसतायत. न राहून मी म्हणाले, मुलगी आहे? ती म्हणाली, हो. मी म्हणाले, डोळे? ती म्हणाली, नाहीयेत जन्मापासून. मी म्हणाले, नंतर कितीतरी वेळ नंतर
कितीतरी वेळ तिच्याशी बोलताना दर क्षणी मला दिसू लागला. अंदाजानं तिचे गाल धरणारा, कानाजवळ ओठ नेणारा, मंगळसूत्राच्या वाट्या तोंडात धरणारा, इवल्या हातात तिचे केस गुंतावणारा, तिच्या खांद्यावर खेळणारा, साक्षात अंधार. नंतर कितीतरी वेळ तिच्याशी बोलताना दर क्षणी मला दिसू लागला. अंदाजानं तिचे गाल धरणारा, कानाजवळ ओठ नेणारा, मंगळसूत्राच्या वाट्या तोंडात धरणारा, इवल्या हातात तिचे केस गुंतवणारा, तिच्या खांद्यावर खेळणारा, साक्षात अंधार. तिची तक्रार एकच, आंधळा का असेना, पोरगा असता तर बरं झालं असतं. शेवटी मी विचारलंच, नाव काय आहे? ती म्हणाली, आनंदी. नमस्कार. नमस्कार मित्र. पार्कातल्या कविताच्या ग्रुपच्या वतीनं सोशल डिस्टन्सिंगचा विचार लक्षात घेता, सद्य परिस्थिती लक्षात घेता हा जो कवितांचा ऑनलाईन कार्यक्रम होतो आहे, त्या कार्यक्रमामध्ये सहभाग घेण्याची संधी मला दिल्याबद्दल सर्वप्रथम मी पार्कातल्या कविताच्या संपूर्ण टीमचा मनापासून आभारी आहे. या उपक्रमाअंतर्गत मी माझी स्वतःची कविता आपल्यासमोर सादर करतोय. कविता अशी आहे, तिचे येणे पावसाचे, तिचे जाणे पावसाचे, तिचे येणे पावसाचे, तिचे जाणे पावसाचे, तिच्या देखण्या सुरांचे गोड गाणे पावसाचे, तिच्या येण्याहून गोड तिच्या येण्याची चाहूल, तिच्या येण्याहून गोड तिच्या येण्याची चाहूल, मात पैंजणाला देते असे वाजते पाऊल. शब्दा शब्दातून कळ्या, शब्दा शब्दातून कळ्या, बोल मोगऱ्याची वेल, गंध भन्नाट असा की वेड वाऱ्याही लावेल. शब्दा शब्दातून कळ्या, बोल मोगऱ्याची वेल, गंध भन्नाट असा की वेड वाऱ्याही लावेल. हळू वार स्पंदनांना ओढ लाजऱ्या क्षणांची, हळू वार स्पंदनांना ओढ लाजऱ्या क्षणाची, क्षण जाणतात आणि सारी गुपिते मनाची. हात हातात आला की, हात हातात आला की विसराया होते सारे, हात हातात आला की विसराया होते सारे, गोड देखणेपणाच्या उठावरती शहारे. एक शहारा मिठीच्या गावी बोलावून नेतो, एक शहारा मिठीच्या गावी बोलावून नेतो, हवे हवेसे आभाळ थेट उंजळीत देतो. याच साठी तिच्या परी तिचा पाऊस भावतो, याच साठी तिच्या परी तिचा पाऊस भावतो, तिच्याहून देखणे जो वेळ जीवास लावतो. याच साठी तिच्या परी तिचा पाऊस भावतो, तिच्याहून देखणे जो वेळ जीवास लावतो, तिच्याहून देखणे जो वेळ जीवास लावतो. धन्यवाद. नमस्कार. काफिला मुंबई प्रस्तुत पार्कातल्या कविता या कार्यक्रमाचा 41वा प्रयोग आपल्यासमोर ऑनलाईन या पद्धतीने सादर होत आहे. त्यानिमित्ताने गोव्यातून मी दत्तभार्गव टेंगसे आपल्यासमोर माझ्या काही गझला सादर करीत आहे. गझल सादर करण्याच्या आधी आमच्या परंपरेप्रमाणे एक मतला आणि एक दोन शेर घेतो. भोगतोय मी त्या दुःखाची रसद होता आहे, भोगतोय मी त्या दुःखाची रसद होता आहे, शक्यताच माझ्या मोक्षाची गडद होता आहे. हरेक ओळी पानावरती तुझी नोंद दिसते, हरेक ओळी पानावरती तुझी नोंद दिसते, तुझ्याच नावे आयुष्याची सनद होत आहे. आणि आजकालच्या मजदुरीची मजुरी नव्हेही, आजकालच्या मजदुरीची मजुरी नव्हेही, अनेक जन्मांच्या ठेवीची नगद होत आहे. आता गझल घेतो. तळे अनादी पवित्र आणि निर्मळ, तळे अनादी पवित्र आणि निर्मळ, युगायुगांच्या चिखलाने भरला तळ, बाजूने काढली सुबक्षी नक्षी, बाजूने काढली सुबक्षी नक्षी, मध्ये लपवला आहे
मी माझा वळ. पुढचा शेर बघा. हजारो लिटरची टाकी फिट केली, हजारो लिटरची टाकी फिट केली, कसा विसरलो बसवा या छोटा नळ. आता पुढचा बघा. नकोस सांगू लंब्या चवड्या व्याख्या, नकोस सांगू लंब्या चवड्या व्याख्या, तुला अजूनही कळले नाही ढोबळ. शत्रूंना केव्हाच हरवले आहे, शत्रूंना केव्हाच हरवले आहे, आपसातले संपत नाही तुंबळ. या गझलेचा शेवटचा शेर घेतो. हात पसरुनी सुख मागितले होते, हात पसरुनी सुख मागितले होते, कुणी फुलांनी भरली माझी ओंजळ, कुणी फुलांनी भरली माझी ओंजळ. धन्यवाद. हाय, मी माधुरी. इतके दिवस पार्कातल्या कवितांमध्ये यायचं म्हणताना काही ना काही कारणांनी राहूनच गेलं. अर्थात त्यासाठी मी स्वरूपाच्या प्रचंड प्रमाणात शिव्या सुद्धा खाल्लेल्या आहेत. ठीक आहे, त्यावेळी नाही जमलं. यावेळी अशा मार्गाने मी पार्कातल्या कवितांमधून तुमच्यापर्यंत पोचायचा प्रयत्न करते. तर आज पार्कातल्या कवितांसाठी माझ्या या घरातल्या पार्कातून तुमच्यासाठी कविता. माझी पहिली कविता सादर करते. तो निळा सावळा सखा ती रंगबावरी प्रिया, तो निळा सावळा सखा ती रंगबावरी प्रिया, तो इंद्रधनुषी झरा ती गूढ अभोली माया, तो गुलाल गाली होतो ती लाल जर्द मोहरते, तो गुलाल गाली होतो ती लाल जर्द मोहरते, अन वसंत खुदकन हसता ती उत्सव मूर्ती होते. ती हिरवी हिरवी राई, ती हिरवी हिरवी राई, तो खट्याळ राघू होतो, अन डाळिंबावर टचकन तो चोच मारुनी जातो. हळदुले ऊनती असते, हळदुले ऊनती असते, तो भंडाऱ्यागत असतो, हळदुले ऊनती असते, तो भंडाऱ्यागत असतो, ती नतमस्तक होताना तो भाळी माखत असतो. तो रानातील जांभूळ, तो रानातील जांभूळ, ती कृष्णकमळीचे फूल, तो रानातील जांभूळ, ती कृष्णकमळीचे फूल, या सांजेलाही पडते रंगीत बिलोरी भूल. तो मिठीत भिजवी गौरतनू, तो मिठीत भिजवी गौरतनू, ती गाभ्यातून उमलते, तो मिठीत भिजवी गौरतनू, ती गाभ्यातून उमलते, ओले त्या यमुने काठी रंगीत पंचमी फुलते, ओले त्या यमुने काठी रंगीत पंचमी फुलते. तर अशा रीतीने या ठिकाणी कुठेतरी पहिली फेरी पूर्ण झाली आहे. खूप आनंद मिळतोय, मजा येते. आहात ना सगळे? तर आता तुम्ही ज्या कवींना ऐकलत त्यांची थोडक्यात ओळख करून देतो. नागपूरहून हजेरी लावतायत तुषार जोशी तुष्की. 2007 पासून मायबोली, ऑर्कुट, फेसबुक, व्हॉट्सअप या सगळ्या सोशल प्लॅटफॉर्म्सवर एक कवी आणि एक रसिक म्हणून सक्रिय संचालकीय सहभाग आहे त्यांचा. फेसबुकवर तब्बल 50,000हून अधिक सभासद असलेल्या मराठी कविता समूहाचा एक संचालक आहेत ते. काव्यास्वाद या पेजचे संस्थापक आणि संचालक आहेत. मी असं म्हणेन की सॉफ्टवेअर क्षेत्र तुषारला अन्न वस्त्र निवारा देऊन त्याला जगवतं आणि का जगायचं याचं उत्तर त्याला त्याची कविता देते. खूप स्वागत आहे तुषार. त्याच्यानंतर वाशिम जिल्ह्यातनं आज आपल्याकडे आल्यात विनया पिंपळे. जिल्हा परिषदेच्या शाळेत त्या शिक्षिका आहेत आणि फेसबुकवरच्या पोस्टवरनं मी विनयाला जितकं ओळखतो त्याच्यावरून अशी संवेदनशील शिक्षिका जगातल्या प्रत्येक मुलाला लाभो अशी प्रार्थना केल्याशिवाय राहणार नाही मी. तिच्या कवितेत दिसणारं समाजभान आणि तिची संवेदनशीलता यांचा संगम खूप प्रत्येकाली आहे. मनपूर्वक स्वागत आहे. नंतर आता आपण सरकू थोडं घाट माथ्याकडे. महाराष्ट्रातल्या सगळ्या कला, क्रीडा, संस्कृती म्हणा, तांबडा पांढरा म्हणू नका,
कुस्ती म्हणू नका, सिनेमा म्हणू नका, अशा सगळ्या प्रकारच्या कलांचे झेंडे समर्थपणे खांद्यावर मिरवणाऱ्या कोल्हापुरात न आलेत विश्वासराव कुलकर्णी. आणि मी जसं तुषारच्या बाबतीत म्हटलं तसंच विश्वासरावांच्या बाबतीत असं आहे की भारतीय आयुर्विमा मंडळ विश्वासरावांच्या पोटापाण्याची सोय करतं आणि विश्वासराव त्यांच्या दमदार आणि खानदानी अशा गझलांच्याद्वारे आपल्या सगळ्या रसिकांच्या आपल्या सगळ्यांची भूक भागवतात, रसिकतेची भूक भागवतात असं म्हणून. मी पहिल्यांदा हे असं काहीतरी रेकॉर्ड वगैरे करतोय त्याच्यामुळे थोडा अडखळतोय, माफ करा. मनपूर्वक स्वागत आहे विश्वासराव. आता कोल्हापुरातून थोडं कोकणात उतरूया आणि थेट गोव्याकडे वळूया. पैंगीण गोवा इथून आलेत दत्त भार्गव टेंगसे. फक्त मराठीच नव्हे तर इतरही अनेक भाषांची जननी असलेल्या संस्कृत भाषेचे गाढे अभ्यासक आहेत. त्यांच्या स्वतःच्या संस्कृत पाठशाळेत ते ऋग्वेद आणि न्यायशास्त्र शिकवतात. कमाल आहे बाबा. हार्मोनियम वाजवतात, सायकलवरून भ्रमंती करतात आणि कमालीची दर्जेदार गझलही लिहितात. मनपूर्वक स्वागत आहे दत्तप्रसाद. आता कोकणात उतरलोच आहोत. हापूसचा सीझनही सुरू झाला आहे, तेव्हा हापूस या लाडक्या नावाने प्रसिद्ध असलेल्या डॉक्टर माधुरी चव्हाण जोशी देवगडहून आलेत, त्यांचं स्वागत करूया. सगळ्यात आधी या संकट काळात एक डॉक्टर म्हणून समाजाला माधुरी जो मदतीचा हात देते त्याच्यासाठी तिचे आभार मानायलाच हवेत. विमलताई लिमये स्मृती प्रित्यर्थ दिला जाणारा मनस्विनी हा पुरस्कार तिला मिळालेला आहे. भावमेघ हा काव्य संग्रह तिचा प्रसिद्ध झालेला आहे. गझलेची उत्तम जाण असलेली ही एक चतुरस्त्र कवयित्री आहे. आज ती काय ऐकवणार आहे याची उत्सुकता मलाही आहे. खूप स्वागत आहे माधुरी. आता ओळख परेड झालेली आहे तर लगेच पुढल्या फेरीला सुरुवात करूया. आपापल्या आवडत्या जागेवर बसू, कविता ऐकू. प्रत्यक्षातही लवकरच भेटू. तोपर्यंत सगळेजण घरात राहा, सुखरूप राहा. पुन्हा माईक आणि कॅमेरा वळवतोय तुषार तुष्की जोशी यांच्याकडे. तुझ्या सावळ्या सौंदर्याचा डंख जीवाला जाळी, तरी बघावे वाटत असते तुलाच वेळोवेळी. आता कळाले कसा पतंगा पेट जीवाने घेतो, विणून घेतो ज्योतीसाठी जाळ स्वतःच्या भाळी. तुझ्या सावळ्या सौंदर्याचा डंख जीवाला जाळी, तरी पहावे वाटत असते तुलाच वेळोवेळी. तुझे हासणे म्हणजे झुळझुळ धुंद नदीची गाणी, हनुवटीवर खळी जणू की जसे साईवर लोणी. बघता बघता जीव वितळतो, वितळत वितळत जातो. चेहरा कसला सावळ रंगी जणू कोरली लेणी. खट्याळ कथ्थई डोळ्यांमधुनी प्रकाश घरभर पसरे. तुझ्या चाहुली घेऊन येती सौख्याचे क्षण हसरे. तू बोलावे ऐकत जावे विसरून जग उरलेले. तूच उरावे मनात आणिक असोन काही दुसरे. तुझे मोकळे केस जणू वेड्या वळणांचा घाट. तुझ्या स्मृतींचा सुगंध उत्कट प्राजक्ताहून दाट. तुझे मोकळे केस जणू वेड्या वळणांचा घाट. तुझ्या स्मृतींचा सुगंध उत्कट प्राजक्ताहून दाट. शब्दांमध्ये तुला बांधुनी जरी उत्सव मी करतो. निशब्दाचा सागर तू तर गहिरा गूढ अफाट. निशब्दाचा सागर तू तर गहिरा गूढ अफाट.
नमस्कार. मी विनया निलेश पिंपळे पारकातल्या कवितांच्या ह्या कार्यक्रमामध्ये माझी दुसरी कविता सादर करते आहे. या कवितेचं नाव आहे बाभुई. वऱ्हाडी भाषेतली कविता आहे, तर ऐका. अशी बाभूय बाभूय उभी होती धुऱ्यावर, अशी बाभूय बाभूय उभी होती धुऱ्यावर, जशी खडूस मथारी ध्यान देते शेतावर. धुऱ्यावर राखणीले तिचे पसरले काटे, काटा पायात रुतता आसू डोळ्यामध्ये दाटे. धुऱ्यावर राखणीले तिचे पसरले काटे, काटा पायात रुतता आसू डोळ्यामध्ये दाटे. रानातल्या बकरीनं खाल्ला लुचू लुचू पाला, रानातल्या बकरीनं खाल्ला लुचू लुचू पाला, तवा याच बाभळीचा सारा देह माय झाला. रानातल्या बकरीनं खाल्ला लुचू लुचू पाला, तवा याच बाभळीचा सारा देह माय झाला. तिच्या पिवळ्या फुलाचा हार घालून गळ्यात, कर्ण फुल सोनसई दोन कानी डोलतात. तिच्या पिवळ्या फुलाचा हार घालून गळ्यात, कर्ण फुल सोनसई दोन कानी डोलतात. आणि चुलीमध्ये बघा सरपण लावलेले, आणि चुलीमध्ये बघा सरपण लावलेले, आग विझवी पोटाची तिचे हात जळणारे. काल कोणी काय जणू धुरा पेटवून दिला, काल कोणी काय जणू धुरा पेटवून दिला, जाय भुरू भुरू झाला बाभळीला बिलगला. आमच्याकडे शेताचे जे धुरे असतात म्हणजे मर्यादा असतात, तिथलं गवत पेटवून दिलं जातं आणि ते गवत पेटता पेटता पूर्ण बाभूळ पेटली. काल कोणी काय जणू धुरा पेटवून दिला, जाय भुरू भुरू झाला बाभळीला बिलगला. उभी पेटली बाभूय झाली कोयसा कोयसा, उभी पेटली बाभूय झाली कोयसा कोयसा, बाई बाईच्या जन्माचा नाही काही भरवसा. काल बाभूय बाभूय उभी होती धुऱ्यावर, काल बाभूय बाभूय उभी होती धुऱ्यावर, आज काया कोयशाचा वास घुमे वाऱ्यावर, आज काया कोयशाचा वास घुमे वाऱ्यावर. तर दोस्तांनो, लॉकडाऊनचा कालावधी आता वाढलेला आहे. आपण सगळेजण आपापल्या घरांमध्ये आहोत आणि लॉकडाऊनचा हा काळ घरामध्ये असताना कसा घालायचा, कसा काढायचा याविषयी आपण सगळ्यांनी नवीन नवीन शक्कल लढवलेली आहे. आणि काहीही करून आपल्याला घरातच थांबायचं आहे हे आपण आपल्या मनावर बिंबवलेलं आहे. याच्यातून आपण सगळेजण वाट काढतोच आहोत. आपापल्या घरात असूनही आपण सगळे सोबत आहोत हे पारकातल्या कवितांसारख्या अशा ऑनलाईन कार्यक्रमांमुळे आपल्याला जाणीव देत आहे. आणि ही जाणीव, आपण सोबत असल्याची जाणीव खूप छान आहे. पारकातल्या कवितेला, त्याच्या आयोजकांना, त्यातील सगळ्या दोस्तामित्रांना माझ्या अनेक शुभेच्छा. नमस्कार आणि धन्यवाद. पारकातल्या कविताच्या उपक्रमांतर्गत ही माझी दुसरी कविता. मन वेल्हाळ पाखरू मन अल्लड अशी कळी, मन वेल्हाळ पाखरू मन अल्लड अशी कळी, गाली गोड हसणारी छान नाजूक अशी खळी, गोड गाली हसणारी छान नाजूक अशी खळी. मन आनंदाची गाणी मन बेभान मोगरा, मन आनंदाची गाणी मन बेभान मोगरा, उधाणल्या पावसाच्या देही उन्हाळ शहारा. मन आनंदाच्या गाणी मन आनंदाची गाणी मन बेभान मोगरा, उधाणल्या पावसाच्या देही उन्हाळ शहारा. मन मधाचे चाटण मन मधाचे चाटण मन डंखाचा उतारा, वेडा मुसाफिरा पायी जणू फिरतो भोवरा. मन बहरलेलान मन कवितेचे पान, मन बहरलेलान मन कवितेचे पान, धुंद तापल्या तनूची गोड गुलाबी तहान, धुंद तापल्या तनूची गोड गुलाबी तहान. मन ओढ्यातले पाणी मन ओढ्यातले पाणी, कोकिळेची गोड गाणी
काळजाच्या कप्प्यातली मधुगंधाची कहाणी, मन ओढ्यातले पाणी कोकिळेची गोड गाणी, काळजाच्या कप्प्यातली मधुगंधाची कहाणी, मन स्वप्नातले गाव मन मांडले लाडाव, मन स्वप्नातले गाव मन मांडले लाडाव, जग जिंकीत जाणारा वादळाचा बडेजाव, जग जिंकीत जाणारा वादळाचा बडेजाव, मन तिचे माझे क्षण, मन तिचे माझे क्षण, मन आनंद दर्पण, मन प्रेमात रंगल्या माझ्या अस्तित्वा कोंदण, मन तिचे माझे क्षण, मन आनंद दर्पण, मन प्रेमात रंगल्या माझ्या अस्तित्वा कोंदण, मन प्रेमात रंगल्या माझ्या अस्तित्वा कोंदण. तुम्हा सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद. सर्व रसिक मित्रांना आणि पारकातल्या कविताच्या सर्व टीमला मनापासून धन्यवाद. सर्वजण आपली काळजी घ्या, स्वतःच्या घरी सुरक्षित राहा, आपल्या स्वतःची आणि आपल्या कुटुंबियांची काळजी घ्या. स्टे सेफ, स्टे होम, स्टे सेफ, बी हॅपी. थँक्यू. गझल घेण्याआधी एक मतला आणि एक दोन शेर घेतो. दिसते तितकीच नसते दुनिया, दिसते तितकीच नसते दुनिया, दुनिया ही बाळगते दुनिया. आधी असते फुलपाखरू, बघा, आधी असते फुलपाखरू, मग सुरवंट बनवते दुनिया. आणि एक शेर घेतो. शिवण किती अन कोठे घालू, शिवण किती अन कोठे घालू, माझी रोज उसवते दुनिया. आता गझल घेतो. तुझ्या एवढा आत्ममग्न मी बनलो नव्हतो, तुझ्या एवढा आत्ममग्न मी बनलो नव्हतो, चकव्याने मी स्वतः भोवती फिरलो नव्हतो. कितीतरी शर्यती धावलो त्यांच्यासाठी, कितीतरी शर्यती धावलो त्यांच्यासाठी, कधीच ज्यांच्या कुरणामध्ये चरलो नव्हतो. कितीतरी शर्यती धावलो त्यांच्यासाठी, कधीच ज्यांच्या कुरणामध्ये चरलो नव्हतो. तांदळातल्या खड्याप्रमाणे मला वेचले, तांदळातल्या खड्याप्रमाणे मला वेचले, कटात त्यांच्या शीता एवढा शिजलो नव्हतो. आता पुढचा शेर बघा. शत्रू झालो तेव्हा माझे पैलू दिसले, शत्रू झालो तेव्हा माझे पैलू दिसले, मित्र म्हणवला गेलो तेव्हा कळलो नव्हतो, मित्र म्हणवला गेलो तेव्हा कळलो नव्हतो. काजव्यांमध्ये कुजबुज झाली सूर्याबद्दल, काजव्यांमध्ये कुजबुज झाली सूर्याबद्दल, अंधाराला भिवून आम्ही विझलो नव्हतो. आणि या गझलेतला शेवटचा शेर घेतो. आंबा नक्की होतो का मी पपई होतो, आंबा नक्की होतो का मी पपई होतो, किडक्या आंब्यांमध्ये राहून किडलो नव्हतो. आंबा नक्की होतो का मी पपई होतो, खिडक्या आंब्यांमध्ये राहून किडलो नव्हतो. तुझ्या एवढा आत्ममग्न मी बनलो नव्हतो, चकव्याने मी स्वतः भोवती फिरलो नव्हतो. धन्यवाद. आता एक गझल घेते. चोराठाई विश्वासाचा अर्थ नेमका कळून चुकला, चोराठाई विश्वासाचा अर्थ नेमका कळून चुकला, चटक्यानंतर अस्तनीतला छुपा निखारा कळून चुकला. जखमांचा ना हिशोब जमला, मोजदादना घावांचीही, जखमांचा ना हिशोब जमला, मोजदादना घावांचीही, गणित राहिले कच्चे त्याचा असा फायदा कळून चुकला. आपल्यातल्या जुन्या खुणांचे माग शहरभर शोधत होते, आपल्यातल्या जुन्या खुणांचे माग शहरभर शोधत होते, आणि अचानक तुझ्या घराचा नवीन पत्ता कळून चुकला. काळोख्या गाभाऱ्यामध्ये शांत निरागस वाटत होती, काळोख्या गाभाऱ्यामध्ये शांत निरागस वाटत होती, दिवा लावला
अन मूर्तीचा भग्न चेहरा कळून चुकला. हात धरून चल उडवू म्हणतो आपण दोघे पतंग राणी. हात धरून चल उडवू म्हणतो आपण दोघे पतंग राणी. मिठीत घेण्यासाठी त्याचा नवा बहाणा कळून चुकला. कधी वाकुल्या टपल्या चिमटे कोलांट्या अन बेदरकारी. कधी वाकुल्या टपल्या चिमटे कोलांट्या अन बेदरकारी. जगता जगता आयुष्याचा उनाड रस्ता कळून चुकला. आणि शेवटचा शेर आहे. आभाळाचा रंग सावळा यमुनेच्या डोहात मिसळला. आभाळाचा रंग सावळा यमुनेच्या डोहात मिसळला. अन राधेच्या डोळ्यांमधला कृष्ण किनारा कळून चुकला. अन राधेच्या डोळ्यामधला कृष्ण किनारा कळून चुकला. मंडळी, इथे माझ्या 2 कविता संपल्यात. जाता जाता एक फक्त वेगळा शेर. काही होवो नियतीला ना दोष द्यायचा केव्हा. काही होवो नियतीला ना दोष द्यायचा केव्हा. नंतर कळते जे होते ते भल्याच साठी होते. सध्या आपण ज्या काही परिस्थितीला तोंड देतोय, ही परिस्थिती संपल्यानंतर कदाचित एका वेगळ्या नवीन जगाची सुरुवात होणार असेल. काहीतरी छान तिथे आपल्यासाठी वाट बघत असेल. अर्थात हे सगळं बघण्यासाठी जिवंत राहायचं असेल तर मात्र आपल्याला आपल्या घरातच राहिलं पाहिजे. आपल्या घरात राहा, सुरक्षित राहा आणि पुढच्या नवीन जगाला अनुभवायला या सगळ्या लॉकडाऊनमध्ये मनाची मस्त तयारी करा. नमस्कार. दुःख ही पेटेल ऐसी वात असली पाहिजे. दुःख ही पेटेल ऐसी वात असली पाहिजे. एक ठिणगी काळजाच्या आत असली पाहिजे. हा शेर आठवला कारण माणूस कसा, हा माणूस आशेवरती जगतो. म्हणजे आज कितीही वाईट परिस्थिती असली तरी माणसाकडे एक गोष्ट मात्र नेहमी असते की ती आशा असते. त्याला आज कसंही असलं तरी उद्या काहीतरी चांगलं होईल ही आशा असते. आणि या आशेवरती माणूस आजच्या परिस्थितीशी लढत असतो. जसं आपण आपली शासन व्यवस्था, आपली पोलीस व्यवस्था, आपली महानगरपालिका प्रशासकीय व्यवस्था ही कोविड-19 कोरोनाच्या प्रसाराविरुद्ध लढते आहे. आणि आपला रोल यामध्ये असा आहे की आपण घरी बसून शांत राहून बाहेर न पडता उगाच जास्त कुठल्याही सिस्टीमवरती भार न टाकता आपण घरी राहिलो पाहिजे. आणि ते आपण निभावतो. त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानतो, सगळ्यांचं कौतुक करतो. पार्कातल्या कविता प्रयोग क्रमांक 41 हा असाच एक प्रयत्न आहे की घरी राहून सगळ्यांनी काहीतरी वेगळं करावं, काहीतरी सकारात्मक पाऊल उचलावं आणि त्यासाठी हा प्रयोग आम्ही केला. मला वाटतं बऱ्यापैकी यशस्वी झालेला आहे. तुम्हाला आवडलंच असेल. जे जे आवडलं ते सगळं तुम्ही लाईक, शेअर, कमेंट करा. प्रत्येक कवितेवरती कमेंट करा. आम्हाला आवडेल. जे जे आवडले ते आम्हाला सांगा. जे जे आवडले ते लोकांना सांगा. जे जे नाही आवडले ते आम्हाला सांगा. आम्हाला इम्प्रूव्ह करायला आवडेल. त्याच्यानंतर जसं स्वरूपाने सांगितलं की शेवटी आभाराचे भार माझ्याच खांद्यावरती येतात. पण ठीक आहे, तिची मला आता सवय झालेली आहे. तर खरं तर सर्व कवींचे मनपूर्वक आभार की त्यांनी आम्हाला या कार्यक्रमात सहभागी होण्याचं आम्हाला समाधान मिळालं. त्यांना ते झाल्यामुळे त्यांनी म्हटलं, काही कवींनी, मी बघितलं काही कवींनी म्हटलं होतं की आम्हाला संधी दिली, पहिल्यांदा संधी दिली वगैरे. असं काही नसतं. मला संधी हसायला आलं करतं. आणि ह्या सगळ्या मोठमोठ्या कवींना आम्ही कोण समजणार. पार्कातल्या कविता हा कार्यक्रम एका हेतूने सुरू झालेला आहे आणि तो निव्वळ स्वार्थी हेतू म्हणजे चांगल्या कविता ऐकणे. या हेतूसाठी आम्ही जास्तीत जास्त कवींना इन्व्हॉल्व करतो आणि त्यांच्या कविता ऐकतो. हा आमचा हेतू कायम राहणार आहे आणि त्यामुळेच आम्ही हा कार्यक्रम करतो. त्यामुळे कुणी संधी दिली वगैरे असं काही मेन्शन करू नये. तर प्रसाद दादांचे आभार. त्यांचे काय आभार मानणार, ते सोबतीत आहे, ते त्यांचे आशीर्वाद आहेत आणि
त्यांनी वेळ काढून छानपैकी 2 कविता ऐकवल्या, इतक्या गोड शुभेच्छा दिल्या. आयुष्य किती सुंदर आहे हे त्यांना नुसतं त्यांच्याशी 2 मिनिटं बोलल्यानंतर कळतं. इतकी सकारात्मक ऊर्जा या प्रयोगाला लाभली, त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. तुम्ही छान ऐकून घेतलं. तुम्ही हे शेअर कराल, सेव्ह कराल, पुन्हा पुन्हा पाहाल, तर त्याबद्दल तुमचे आभार. असे सगळ्यांचे आभार मानले तरी सुद्धा फार म्हणजे आता इतका छान प्रयोग झाला. जसं तुषार दादा आहे नागपूरचा, आता तो म्हणतो की निशब्दाचा सागर तू तर गहिरा गूढ अफाट, असं तिचं वर्णन करताना तो स्वतःच हरवतो, डोळे त्याच्या शून्यात जातात आणि आपण त्याच्या शब्दामध्ये हरवतो. इतकं सुंदर त्यांनी लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये. पुन्हा आमच्या विनया आहेत, विनया वाशिमच्या, त्या म्हणतात की बाभूय बाभूय आणि तिला म्हातारीची उपमा देतात. बरोबर, म्हातारीची बरोबर, साधी म्हातारी नाही, खडूस म्हातारी. ती बिचारी काय करते, ध्यान देते शेतावर, मग तिला खडूस का म्हणायचं. म्हणजे एक स्वभाव सुद्धा दिलाय त्या प्रतिमेला. म्हणजे प्रतिमांचं एक वेगळं उपयोजन आणखी त्याच्यामध्ये दिसतं. आता प्रतिमांबद्दल बोलायला तर खाली आणखी उतरलं कोल्हापूरला, आमचे विश्वास कुलकर्णी साहेब आहेत, त्यांनी ते म्हणतात की मन मधाचे चाटणं, हे आता आणखीनच वेगळं. मन मधाचे चाटणं, मन डंखाचा उतारा. आता ह्यांच्या प्रतिमा पहा, म्हणजे ते बहिणांनी इतकं लिहून ठेवल्यानंतर सुद्धा यांना नवीन काहीतरी वेगळं काहीतरी मिळतं, याच्यातच यांचं कौतुक आहे. म्हणजे यांच्याकडे खरंच शब्द चाकरी करतात की काय असं मला वाटतं यांच्या कविता ऐकून. भार्गवला तर मला ऐकायचंच होतं की भार्गव इतका तरुण उमदा गझलकार आहे, खूप वैविध्यपूर्ण विषय तो हाताळतो आणि खूप चांगल्या एक वेगळी स्वतःचा लहेजा मराठी गझलमध्ये तो घेऊन आलाय. मला त्याचा एक मतला खूप आवडला. तुझ्या एवढा आत्ममग्न मी बनलो नव्हतो, तुझ्या एवढा आत्ममग्न मी बनलो नव्हतो, चकव्याने मी स्वतः भोवती फिरलो नव्हतो. आत्ममग्न स्वतःच्या स्तुतीमध्ये तो म्हणतो की मी कधी असा हुरळून गेलो नाही. आणि चकव्याने म्हणजे हा चकवा कसला तर प्रसिद्धी वलयाचा चकवा आहे, त्याच्यामध्ये मी स्वतःच भोवती फिरून भरकटलो नाही. फिरायला अख्खं जग आहे हो, स्वतः भोवती काय फिरायचं. भार्गव खूप सुंदर, बाकीचे शेर पण छान होते, आंबावाला शेर पण छान होता. आणि आंबा म्हटलं तर डॉक्टर हापूस बद्दल आपण काय बोलणार. मला ते खूप आवडले की आपल्यातल्या जुन्या खुणांचे माग शहरभर शोधत होते आणि अचानक तुझ्या घराच्या नवीन पत्ता करून चुकला. कातील म्हणजे असं त्या आंब्यातून अशी सुरी जावी आणि आंब्याचे छानपैकी भाग पडावेत. आणि आता जाऊ दे, आंबा तोंडात आला तर किती कौतुक करायचं त्यांच्या लिखाणाचं, असं कमी. म्हणजे अशा लोकांनी छानपैकी आज आपल्याला या पार्कातल्या कविताच्या 41व्या प्रयोगामध्ये वर्णी लावलेली आहे. त्या सर्वांचे मनपूर्वक आभार. खूप छान रंगला प्रयोग. यावेळेला समर्पित केला होता अर्थातच प्रसाद कुलकर्णी शुभेच्छांचे सौदागर, ज्यांच्या कविता मी कॉलेजच्या वेळेपासून ऐकतोय आणि बऱ्याच जणांना ऐकवतो, मला खूप आवडतात त्याच्यात. तर त्यांचा एक हे ध्वनिफीत होती. म्हणजे मला हिने स्वरूपाने सांगितलं की विजय सांगेल, कारण मला त्यातली कविता वाचायचीच होती. तर एक सांज गारवा म्हणून आली होती सीडी, आणि त्याच्यामध्ये बऱ्याच लोकांना माहीत नाही की त्याच्यामध्ये सगळ्यात बऱ्याचशा कविता, म्हणजे मला वाटतं सगळ्याच कविता जवळपास यांच्या आहेत, प्रसाद कुलकर्णींच्या आहेत. काही गाणी त्यांनी लिहिलेली आहेत जे आपल्याला कुठल्या तरी दुसऱ्या कवीची कदाचित वाटत असतील, पण ती प्रसाद कुलकर्णीची आहे. आणि मी कुलकर्णी सरांनी ती त्या कविता लिहिलेल्या आहेत. आणि मी त्यातलीच एक कविता आता वाचून समारोप करतो, कारण या इतक्या छान प्रयोगाचा समारोप तितक्याच सिद्धहस्त शब्दांनी झाला पाहिजे. प्रसाद कुलकर्णी सरांच्या शब्दांनीच आपण त्याचा समारोप करू आणि पुढच्या वेळेला नक्की भेटू. धन्यवाद. अशीच यावी वेळ एकदा स्वप्नी देखील नसताना, अशीच यावी वेळ एकदा स्वप्नी देखील नसताना, असे घडावे औचित्य काही तुझ्या समीप मी असताना. उशीर व्हावा आणि मिळावी एकांताची वेळ अचानक, उशीर व्हावा आणि मिळावी एकांताची वेळ अचानक, जवळ नसावे चित्त पाखरू केवळ तुझी माझी जवळ कर. मी लज्जित अवगुंठित आणि संकोचाचा अंमल मनावर, विश्वामधले मार्दव सारे दाटून यावे तुझ्या मुखावर.
मनात माझ्या तू बोलावे, मनात माझ्या तू बोलावे, तुझ्या मनीही तीच भावना, मनात माझ्या तू बोलावे, तुझ्या मनीही तीच भावना, तूच पुसावे कुशल शेवटी, करून कसला वृथा बहाणा. संकोचाचे रेशीम पडदे, संकोचाचे रेशीम पडदे, हा हा म्हणता विरून जावे, समय सरावा मंद गतीने, समय सरावा मंद गतीने, अन प्रीतीचे सूर जुळावे. तू मागावे माझ्या पाशी असे काहीसे निघताना, तू मागावे माझ्या पाशी असे काहीसे निघताना, उगीच करावे नको नको मी हवे हवेसे असताना. हुशार तू पण, हुशार तू पण, तुला कळावा अर्थ त्यातून लपलेला, आपुलकीच्या दिठीत भिजवून मिठीत घ्यावे तू मजला, आपुलकीच्या दिठीत भिजवून मिठीत घ्यावे तू मजला. सचैल न्हावे चिंब भिजावे तुझ्या प्रीतीच्या जलामध्ये, सचैल न्हावे चिंब भिजावे तुझ्या प्रीतीच्या जलामध्ये, युगायुगांची आग विझावी त्या बेसावध क्षणामध्ये. शब्दा वाचून तुला कळावे गुजमनी या लपलेले, शब्दा वाचून तुला कळावे गुजमनी या लपलेले, मुक्तपणे मी उधळून द्यावे जन्मभरीच जपलेले, मुक्तपणे मी उधळून द्यावे जन्मभरीच जपलेले. प्रसाद कुलकर्णी. काय कविता, काय बोलणं. अशाच खूप सुंदर सुंदर कविता घेऊन आपण पुन्हा भेटतोय प्रयोग क्रमांक, पार्कातल्या कविता प्रयोग क्रमांक 42 साठी. कदाचित कुठल्या तरी पार्कात किंवा कदाचित पुन्हा ऑनलाईन. तोपर्यंत घरी राहा, सेफ राहा, काळजी घ्या. नमस्कार.